आज आपण TET मराठी डी या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे, पुढीलपैकी उद्बोधक उभयान्वयी अवयव असणारे वाक्य कोणते? याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सुगरण झाडावर घरटे बांधते. याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. द्वंद्व समासाचे उदाहरण आई वडील आहे. चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? कारण पानगळ झाल्यामुळे. 1 नंबर. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? हिवाळा सरता सरता. 3 नंबर. पानगळती कोणत्या ऋतूत होते? शिशिर. 4 नंबर. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी 14वे रत्न दाखवणे. पर्याय 3 येतो. कद्रू या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कन्फर्म माहीत नाही, पण उदार असण्याची शक्यता आहे. याशिवाय 9व्या म्हणीचा अर्थ 2 नंबर आहे. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. 10वा उद्देश भागामध्ये 3 शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2. त्वेषला समानार्थी शब्द आवेश आहे. शुद्ध शब्द पर्याय क्रमांक 3 आहे. 13व्याला चांदणे हे उपमेय आहे. 14व्याला पुस्तक याला कोणतीही विभक्ती लागली नाही म्हणून प्रथमा. कर्म ओळखायचं आहे. 15व्याला चित्र हे कर्म आहे. 16वा नाम ओळखायचे आहेत. तर बेंदूर, सण, भाग आणि महिने असे 4 नाम आहेत. पर्याय क्रमांक 1. लिंग ओळखायचं आहे. संकटे लिहिलेलं आहे, पण आपण संकट करायचं आणि ते संकट येतं म्हणून नपुसक लिंग. पर्याय क्रमांक 3 आहे. 18वा विसंगत नाम. यामध्ये कन्फर्म माहीत नाही. 19वा मी वनवासीमध्ये सिंधुताई सपकाळ. पत्रलेखनामध्ये वडीलधाऱ्या माणसांना तीर्थस्वरूप वापरतात. कोणता शब्द तत्सम नाही? तर झोप हा शब्द तत्सम नाही. याशिवाय 22वा प्रश्न, सोने पेरून कोण गेले आहे? तर सोने पेरून आकाश गेलेले आहे. 2 नंबर. याशिवाय कोणते विशेषण आलेले नाही? तर कोवळी सकाळ आलेलं नाही. वरील कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? तर बहरलेल्या शेताचे. पर्याय क्रमांक 2. ज्ञानचक्षूमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर 11. श्रुतपिपास या शब्दाचे योग्य संधी विग्रह पर्याय क्रमांक 1 आहे. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या अकर्मक कर्तरी आहे. अलंकारिक शब्दामध्ये गंगा यमुना चुकीचं आहे. सहसंबंधमध्ये हंसाचा कलरव आहे. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर आहेत. धन्यवाद.